तुम्ही इथे पाहू शकता आपली कडाकणी किती छान खुसखुशीत बनलेली आहे। हाताने अगदी ती सहज तुटते आणि अगदी संपेपर्यंत अशीच कुरकुरीत आणि खुसखुशीत राहते, अजिबात मऊ पडत नाही। नमस्कार, आजच्या आणखी एका रेसिपी व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। अष्टमी दिवशी देवीला तिच्या आवडीच्या कडाकण्यांची माळ अर्पण करण्याची प्रथा आहे। आज आपण हीच कडाकण्यांची रेसिपी पाहणार आहोत। अगदी योग्य असं साहित्याचं प्रमाण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। कडाकण्या अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत बनतात। चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात। कोणताही पदार्थ अचूक प्रमाणामध्ये बनवला तर तो बनतोही छान आणि चवीला देखील अगदी उत्तम लागतो। तर त्यामुळे इथं आपण कडाकणी बनवण्याचं योग्य प्रमाण आधी बघणार आहोत। इथे आज आपण मैद्यापासून कडाकण्या बनवणार आहोत। तुम्हाला मैद्याचा वापर करायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील इथे वापरू शकता। तर इथे आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी बेसन आहे आणि साधारण पाऊण वाटी होईल इतका गूळ छान किसून घेतलेला आहे। कडाकण्याच्या पिठामध्ये आपल्याला थोडासा रवा टाकावा लागतो, त्यामुळे आपली कडाकणी जी आहे ती छान क्रिस्पी व्हायला मदत होते। त्यासाठी साधारण 2 चमचे इतका मी रवा घेतलेला आहे। हा रवा आपल्याला थोडा वेळ भिजत ठेवायचा आहे। हा 2 चमचे रवा पूर्ण भिजेल इतकं यामध्ये पाणी टाकून 15 ते 20 मिनिटांसाठी आपण हा रवा भिजवून घेऊयात। या साहित्याव्यतिरिक्त आपल्याला वेलची पूड लागेल। तर इथे मी साखर आणि वेलची मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। 1 चमचा वेलची पूड आपल्याला इथे लागणार आहे। तुम्ही यामध्ये जायफळ पूडसुद्धा घालू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकायचं, अगदी किंचित मीठ टाकायचं। गोडाचा पदार्थ आहे त्यामध्ये थोडंसं मीठ हवं। तर इथे आपलं सर्व साहित्य तयार आहे। आधी आपण गुळवणी करून घेऊयात। साधारण अर्धी वाटी पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे। ज्या प्रमाणामध्ये ज्या वाटीने आपण गूळ मोजलेला आहे किंवा इतर साहित्य मोजलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता हा बारीक किसून घेतलेला गूळ यामध्ये घालूयात। आपल्याला इथे पाणी उकळवायचं नाही आहे, फक्त कोमट करून घ्यायचं आहे। याऐवजी तुम्ही आधी पाणी कोमट करून घेऊन त्यानंतर यामध्ये गूळ ॲड करून मिक्स करू शकता। गूळ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। आता इथे पाणी आपलं जे आहे कोमट झालेलं आहे, गूळ अजून वितळलेला नाही आहे। आणखी थोडा वेळ आपल्याला हे अशा प्रकारे ढवळून घ्यावं लागेल, म्हणजे गूळ छान वितळला जाईल। तुम्ही बघू शकता यामध्ये आता गुळाचे खडे राहिलेले नाही आहेत। व्यवस्थित आपली ही गुळवणी तयार आहे। आता आपण ही थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। गुळवणी थंड होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात। तर 2 कप मैदा घेतला आहे, बेसन ॲड करूया त्यामध्ये। बेसनमुळे खूपच छान चव येते कडाकणीला। आता यामध्ये 1 मोठा चमचा होईल इतकी वेलची पावडर घेतलेली आहे। साखरेमध्ये वेलची पूड बनवून घेतलेली आहे। 1 मोठा चमचा होईल इतकी आहे। तुम्ही फ्रेश वेलची, फक्त वेलची कुटून घेणार असाल तर अर्धा चमचा वेलची तुम्ही घेऊ शकता। इथं रवा अगदी छान असा भिजलेला आहे। आता इथे माझ्याकडे मोठा रवा होता, तरी देखील कडाकण्या अगदी छान बनतात मोठ्या रव्यामुळे सुद्धा। पण तुम्ही जर असेल तर बारीक रवा वापरण्याचा प्रयत्न करा। गोड पदार्थ जरी असला तरी तो मिठाशिवाय काही चांगला लागत नाही, त्यामुळे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। इथे आपल्याला 1 चमचाभर तेल टाकायचं आहे या पिठामध्ये। इथे माझं तेल टाकायचं राहून गेलं होतं, त्यामुळे आधीच मी गुळवणी यामध्ये मिक्स करून पीठ मळायला घेतलं। नंतर लक्षात आल्यावरती मी तेल टाकलं त्यामध्ये। तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता, पण आता ही गुळवणी मी आधीच यामध्ये ॲड केली आहे, त्यामुळे आता यामध्ये तूप आपण वापरू शकणार नाही, कारण आता या पिठामध्ये पूर्णपणे तूप मिक्स होणार नाही, त्यामुळे आपण यामध्ये तेलच टाकतोय आता। तुम्हाला जर खुसखुशीत अशा कडाकण्या हव्या असतील तर तुम्ही नक्की तुपाचा वापर करा, पण ते तूप व्यवस्थित संपूर्ण पिठाला लागलं गेलं पाहिजे। आणि जर असंच माझ्यासारखं जर तुम्ही तूप टाकायचं विसरला असाल तर तुम्ही वरून चमचावर तेल टाकू शकता। आता यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। थोडी थोडी गुळवणी जशी लागेल तितक्या प्रमाणामध्ये घेऊन आपल्याला हे पीठ अगदी घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो त्याहीपेक्षा घट्ट आपल्याला हे पीठ मळायचं आहे। पीठ जर मऊ झालं तर पुरी फुगते आणि मग ती मऊ पडते। आपल्याला कशी कडाकणी अगदी कडकडीत हवी आहे, त्यामुळे अगदी घट्टसर असं पीठ मळायचं आहे आपल्याला। तर इथे लागेल तशी मी गुळवणी घेऊन
हे घट्टसर मळून घेते. अगदी थोडी थोडी गुळवणी आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे. तर इथे आपलं हे कडाकण्यांचं पीठ बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता याचा घट्टसरपणा बघा, अगदी पुरीसाठी मळतो त्याहीपेक्षा घट्ट झालेला आहे. त्यामुळे दिसताना हे पीठ तुम्हाला अगदी छान कणिक मळल्यासारखं दिसत नाही, थोड्याशा तडा गेल्यासारखं दिसतं, पण काही हरकत नाही. या अशा पिठामुळेच कडाकण्या ज्या आहेत त्या अगदी छान खुसखुशीत आणि कडक बनतात. तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता 10 ते 15 मिनटं हे झाकून ठेवूयात. कडाकण्या लाटून झाल्यावर त्या ठेवण्यासाठी अशा प्रकारे एक सुती कापड घ्यायचं आहे. मी एका प्लेटमध्ये सुती कापड घेऊन बाजूला ठेवून दिलेलं आहे. आणि आता 15 मिनटं झालेली आहेत. पीठ तयार आहे. पुन्हा एकदा ते मी मळून घेते. तुम्ही इथे बघू शकता पिठाचा घट्टसरपणा. अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा पीठ मळून घ्या, म्हणजे तुमच्या देखील कडाकण्या अगदी छान कडक होतील. चला तर आता कडाकण्या आपण लाटून घेऊया. तर पिठाचा असा अगदी छोटा लिंबू जेवढा असतो तेवढासाच गोळा घ्यायचा आहे, कारण ह्या कडाकण्या आपल्याला अगदी पातळ लाटायच्या असतात. आणि अगदी अशा प्रकारे पातळ लाटून घ्यायचं. थोडासा मैदा टाकायचा आहे. ह्या कडाकण्या लाटताना थोडंसं प्रेशर देऊनच लाटावं लागतं, कारण पीठ अगदीच घट्ट असतं. कडाकण्या लाटताना त्या अगदी अशा काटांच्या साईडून लाटायच्या, म्हणजे त्या व्यवस्थित पातळ होत जातात. तर तुम्ही इथे बघू शकता आपली कडाकणी कशी पातळ झालेली आहे. अशाच प्रकारे सर्व कडाकण्या पातळ अशा लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला. आपण बनवलेलं कडाकण्याचं पीठ थोडं घट्ट असतं, त्यामुळे कडाकणी लाटून झाल्यानंतर काठ ज्या आहेत ते फाटण्याची शक्यता असते, त्याला चिरा जातात. पण काही हरकत नाही. आपण अशा प्रकारे एखादा ग्लास किंवा एखाद्या डब्याचं झाकण असेल तर ते घेऊन आपण सर्व कडाकण्या एका साईजमध्ये बनवू शकतो. आता आपण कडाकणी अगदी पातळ बनवलेली आहेच, पण तरीसुद्धा आपल्याला कोणतीच रिस्क घ्यायची नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारे काटे चमचा घेऊन तुम्ही याला टोचे मारून घेऊ शकता, जेणेकरून कडाकणी अजिबातच फुगणार नाही आणि मऊ पडण्याची कुठेच शक्यता उरणार नाही. अगदी छान पातळ अशी आपली ही कडाकणी बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला जर कडाकण्यांची माळ बनवायची असेल तर इथे तळण्याच्या आधीच आपल्याला छोटासा होल करून घ्यायचा आहे. काटे चमच्याने असा छोटासा होल करून घ्यायचा, कारण नंतर कडाकण्या तळल्याच्या नंतर जर तुम्ही माळ बनवायला गेलात तर होतं काय, कडाकणी आपली अगदी कुरकुरीत असते. थोडं जरी त्याला कुठेतरी होल पाडायला गेलं की ती लगेच तुटते. त्यामुळे हे आधीच आपण छोटंसं होल पाडून घ्यायचं, म्हणजे देवीसाठी अर्पण करण्यात येणारी जी माळ आहे ती अगदी व्यवस्थित आपली बनली जाते. अगदी सगळ्याच कडाकण्यांना अशी होल पाडत बसण्याची काही गरज नाही. 9 कडाकण्यांची माळ बनवली जाते, त्यामुळे 9 कडाकण्यांना होल पाडून घ्यायचे आणि 4-5 एक्स्ट्राच्या कडाकण्यांना पाडून घ्यायचे होल, म्हणजे एकात दुसरी जर तुटली तर आपल्याला त्या वापरता येतील. तर इथे आपल्या सर्व कडाकण्या लाटून तयार झालेल्या आहेत. अगदी पातळ अशा लाटून घेतलेल्या आहेत सर्व कडाकण्या. तर ह्या एकमेकावरती टाकलेल्या आहेत, काहीही गरज नाही त्या पसरवून ठेवण्याची, अजिबात चिकटत नाहीत. पुऱ्या जशा आपण पसरवून ठेवतो, कारण पुरीचं पीठ थोडंसं मऊ असतं, हे अगदी कडक असल्यामुळे एकमेकावरती ठेवल्या तरी चालतात. आता आपण कडाकण्या तळून घेऊयात. इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं, ते चांगलं गरम झालं. आता यामध्ये कडाकण्या सोडूयात. अगदी जास्त कडक तेल करायचं नाही, नाहीतर कडाकण्या आपल्या पातळ असल्यामुळे लगेच जळू शकतात. एकदा का तेल गरम झालं की आपण अगदी मंद आचेवरती ह्या कडाकण्या तळून घेणार आहोत. छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या कडाकण्या आरतून परतून अशा तळून घ्यायच्या आहेत. अगदी पापडासारख्या पातळ अशा लाटून घेतलेल्या आहेत कडाकण्या, त्यामुळे अजिबात गॅस मोठा करायचा नाही, लगेच त्या जळण्याची शक्यता असते. पूर्ण कडाकण्या तळून होईपर्यंत मंद गॅसवरतीच आपल्याला ह्या कडाकण्या तळायच्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता आपली कडाकणी अजिबात फुगत नाही आहे, म्हणजेच कडाकण्या छान अशा कडक होणार आहेत. खुसखुशीत आणि कडक अशा ह्या कडाकण्या बनून तयार होतील. तर अधूनमधून अशा प्रकारे परतून घ्यायच्या. 1-2 मिनटातच कडाकण्या छान अशा तळल्या जातात. तर तुम्ही इथे बघू शकता कसा छान असा कलर आलेला आहे. अगदी बिस्किटासारख्या दिसत आहेत आपल्याला या कडाकण्या, आणि लागतात सुद्धा तशाच, अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत.
आपण जे प्रमाण घेतलेलं आहे त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही कडाकण्या बनवल्या तर अशा प्रकारे छान खुसखुशीत कडक कुरकुरीत अशा कडाकण्या तुमच्या देखील बनून तयार होतील। तर इथे तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे सर्व कडाकण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर इथे आपण सर्व कडाकण्या तळून घेतलेल्या आहेत। आता तुम्हाला मी दाखवते कडाकणी आपली कशी झालेली आहे ते। एक कडाकणी आपण यातली तोडून बघूयात। तर अशा प्रकारे ही कडाकणी अगदी एका हाताने सहज तुटली जाते। अगदी छान क्रिस्पी कुरकुरीत अशी झालेली आहे कडाकणी, तुम्हाला दिसत असेल। खाऊन बघितली तर ती छान खुसखुशीत झालेली आहे। कडाकण्या थंड झाल्या की प्लास्टिकमध्ये व्यवस्थित भरून डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या, म्हणजे खूप दिवस त्या अशाच टिकतात, छान कुरकुरीत राहतात। आणि ह्या ज्या आपण देवीच्या माळेसाठी बनवलेल्या कडाकण्या आहेत त्याची तुम्ही माळ बनवू शकता। तर आजची ही कडाकण्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, त्याबद्दल दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल आणि अशाच रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे नेक्स्ट टाईम जो व्हिडिओ मी टाकेन तो तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। पुन्हा भेटत राहूया अशाच छान छान व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुमचा निरोप घेते। धन्यवाद।